नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत 10वी गणित भाग 1च्या दुसऱ्या प्रकरणातील म्हणजे वर्ग समीकरणे प्रकरणातील सराव संच 2.5. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला 10वीचा पूर्ण सिलेबस आणि गणिताच्या छोटे छोटे ट्रिक्स शिकायला मिळतील. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, सराव संच 2.5 ला सुरुवात करण्याआधी काही बेसिक गोष्टी बघूयात ज्या की सराव संच 2.5 सोडवायला आपल्याला मदत करतील. जसं की वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप. वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप कसं असतं ते बघूयात आपण आता. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 त्याबरोबर वर्ग समीकरणात सामान्य रूप असतं. या वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप b वर्ग वजा 4ac च्या किमतीवरून निश्चित होते. बरोबर, म्हणजे बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची, त्याच्यावरून त्या वर्ग समीकरणाच्या मुळांचं स्वरूप निश्चित होतं. ते कसं खाली बघूयात. बी वर्ग वजा 4ac ला वर्ग समीकरणाचा विवेचक असे म्हणतात. काय म्हणतात? विवेचक. हा शब्द लक्षात ठेवा. बी वर्ग वजा 4ac ला काय म्हणतात? वर्ग समीकरणाचा, हे वर्ग समीकरणाचा विवेचक असे म्हणतात. आणि तो डेल्टा, त्या त्रिकोण त्यालाच काय म्हणतात? डेल्टा या चिन्हाने दाखवतात. बरोबर, म्हणजे बी वर्ग वजा 4ac काय असतो? विवेचक असतो. तो कशाने दाखवतात? डेल्टा. बरोबर. त्यानंतर समजा जर डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac, म्हणजे हे एकच आहे, डेल्टा म्हणलं काय किंवा बी वर्ग वजा 4ac काय, जर शून्य असेल, जर किती असेल? शून्य असेल, म्हणजे बी वर्ग वजा, आपल्याला वर्ग समीकरण दिलं त्यातून आपण बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढली आणि ती जर शून्य आली तर मुळे काय आहेत म्हणायचं? मुळे वास्तव आणि समान. मुळे कशी आहेत? वास्तव. आपण काय बघतोय? मुळांचं स्वरूप. जर बी वर्ग वजा 4ac ची किंमत शून्य आली तर मुळे कशी? वास्तव आणि समान. जर बी वर्ग वजा 4ac ची किंमत शून्यपेक्षा जास्त आली, शून्यपेक्षा जास्त म्हणजे 1 पासून अनंतपर्यंत, धन जास्त म्हणजे काय? शून्यपेक्षा जास्त, धन 1 पासून अनंतपर्यंत, बरोबर असेल तर मुळे कसे असतात? वास्तव आणि असमान. बरोबर, फरक काय? वास्तव आणि समान, इथं वास्तव आणि असमान. शून्य असेल तर वास्तव आणि समान, शून्यपेक्षा जास्त म्हणजे 1, 2, 3 पासून अनंतपर्यंत असेल तर वास्तव आणि असमान. आणि जर बी वर्ग वजा 4ac ची किंमत शून्यपेक्षा लहान असेल, म्हणजे मायनस मध्ये असेल, म्हणजे -1 -2 पासून -इन्फिनिटी पर्यंत असेल तर काय मुळे वास्तव नसतात. तर हे 3 प्रकारचे मुळांचे स्वरूप असतं. एक वास्तव आणि समान, वास्तव आणि असमान, आणि वास्तव नसतात. हे 3 प्रकारचं असतं. ते कशाच्या किमतीवरून ठरतं? ह्या बी वर्ग वजा 4ac किंवा डेल्टाच्या किमतीवरून ठरतं. तिथे एक्झाम्पल बघूया आता. समजा विवेचकाची किंमत किती येतं? 50 आहे. 50 म्हणजे काय? शून्यपेक्षा मोठी आहे. बरोबर, मग शून्यपेक्षा मोठी असल्यावर काय असणार आहे? मुळे वास्तव आणि असमान. मुळे वास्तव व असमान. मुळांचं स्वरूप काय असणार आहे? वास्तव आणि असमान. बरोबर ना, शून्यपेक्षा मोठे आहे. 50 कसं आहे? शून्यपेक्षा मोठं. नंतर वजा 30 कसं आहे? शून्यपेक्षा लहान आहेत. शून्यपेक्षा लहान असल्यावर कसं? मुळे वास्तव नसतात. मुळे वास्तव नसतात. आणि तिसरं काय आहे? तर शून्य आहे. शून्य असल्यावर काय? तर मुळे वास्तव आणि समान. मुळे वास्तव व समान. बरोबर, हे असं असतं मित्रांनो मुळांचं स्वरूप. तुम्हाला प्रश्न काय विचारतात? तुम्हाला वर्ग समीकरण देतात आणि त्याच्यावरून तुम्हाला बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची, त्याच्यावरून काय करायचं? मुळांचं स्वरूप ठरवायचं. बरोबर, तर हे असतं मित्रांनो वर्ग समीकरणाच्या मुळांचं स्वरूप. मित्रांनो, हे जर तुम्हाला समजलं असेल त्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करा आणि हे नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो, जर तुम्हाला मुळांचं स्वरूप समजलं असेल तर आता आपण पुढच्या बेसिक गोष्टी बघूयात. जसं की वर्ग समीकरणाची मुळे आणि सहगुणक यांच्यातील संबंध काय असतं बघा. समजा ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे अल्फा आणि बीटा असतील तर, या वर्ग समीकरणाची मुळे जर अल्फा आणि बीटा, याला अल्फा म्हणतात त्याला बीटा म्हणतात. मग अशी आपण डेल्टा बघितला, त्रिकोण होता, हा अल्फा आणि हा बीटा. जर मुळे काय असतील? अल्फा आणि बीटा. मुळे म्हणजे काय? तर एक्सच्या किमती काय? अल्फा आणि बीटा जर असतील तर अल्फा अधिक बीटा बरोबर किती असतं? म्हणजे मुळांची बेरीज किती असती? वजा बी अपॉन ए. आणि मुळांचा गुणाकार म्हणजे अल्फा गुणिले बीटा काय असतं? सी अपॉन ए. बरोबर, म्हणजे जर ह्या वर्ग समीकरणाची ही जर मुळे असतील अल्फा आणि बीटा तर अल्फा अधिक बीटा किती असतं? वजा बी अपॉन ए. आणि अल्फा गुणिले बीटा काय असतं? सी अपॉन ए. तुम्हाला काय विचारतील प्रश्न? वर्ग समीकरण देतील आणि मुळांची बेरीज काढायला सांगतील किंवा मुळांचा गुणाकार काढायला सांगतील. हे सूत्र वापरायचं. बरोबर, बी आणि ए आपल्याला वर्ग समीकरणात भेटतं, सी आणि ए पण वर्ग समीकरणात भेटतं. बरोबर, फक्त किमती काढायला सोडवायचं. ज्यावेळेस सराव संच सोडवत तुम्हाला समजेल. त्यानंतर काय? मुळे दिली असता वर्ग समीकरण मिळवणे. मुळे म्हणजे समजा अल्फा आणि बीटा दिले आपल्याला, ही एक्स या चलातील वर्ग समीकरणाची मुळे आहेत. बरोबर, या एक्स ची किंमत अल्फा किंवा बीटा आहे, अल्फा आणि बीटा आहे.
आपल्याला वर्ग समीकरण तयार एक्स या चलातील वर्ग समीकरणाची मुळे आहेत. तर आपल्याला वर्ग समीकरण तयार करायला सांगतील. तर वर्ग समीकरण काय करायचं, हे एक्स वर्ग कंपल्सरी घ्यायचं, कारण आपण एक्स या चलातील बघतोय. एक्स वर्ग कंपल्सरी घ्यायचं, हा वजा पण घ्यायचा. बरोबर, तर काय करायचं, अल्फा अधिक बीटा कंसात एक्स आणि अल्फा गुणिले बीटा, हे असं वर्ग समीकरण तयार करायचं. म्हणजे तुम्हाला प्रश्न काय विचारतील, अल्फा आणि बीटा देतील तुम्हाला. बरोबर, आणि तुम्हाला वर्ग समीकरण तयार करायला सांगतील. मग त्यावेळेस वर्ग समीकरण करण्यासाठी हे सूत्र वापरायचं. बरोबर, तर मित्रांनो ह्या होत्या काही बेसिक गोष्टी ज्या तुम्हाला अजून क्लिअर मध्ये समजतील ज्यावेळेस आपण सराव संच 2.5 सोडू. तर मग आता आपण सराव संच 2.5 ला सुरुवात करूयात. तर मित्रांनो सराव संच 2.5 मधलं पहिलं गणित बघूयात. बघा काय सांगितलंय, खालील रिकाम्या चौकटी भरा. खालील रिकाम्या चौकटी भरायला सांगितलं आपल्याला. बघा काय सांगितलं, पहिलं गणित वर्ग समीकरण दिलं आहे आपल्याला, एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 दिलंय. त्यात बी वर्ग वजा 4ac ची किंमत इथं 5 दिले, इथं वजा 5 दिले. त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय, मुळांचं स्वरूप ठरवायचं. बरोबर, म्हणजे ही विवेचकाची किंमत दिली किंवा डेल्टाची किंमत दिली, त्याच्यावरून आपल्याला मुळांचं स्वरूप ठरवायचं. जसं आपण अशा बेसिक गोष्टीत बघितलं, जर बी वर्ग वजा 4ac ची किंमत 0 पेक्षा मोठी, तर 5 म्हणजे काय, 0 पेक्षा मोठी आहे. बरोबर, जर असेल तर मुळे कसे असतात, वास्तव व असमान. वास्तव आणि काय असतात, असमान असतात. बरोबर, जर 0 असेल तर वास्तव आणि समान, 0 पेक्षा कमी असेल तर वास्तव संख्या नाहीत, आणि 0 पेक्षा मोठा असेल, 5 0 पेक्षा मोठे आहेत ना, म्हणजे वास्तव व असमान. बरोबर, आणि इथं काय आहे, वजा 5 म्हणजे 0 पेक्षा लहान आहे, त्यामुळे मुळांचं स्वरूप काय आहे, वास्तव संख्या नाहीत. बरोबर, 0 पेक्षा जर कमी असेल म्हणजे मायनस मध्ये असेल तर वास्तव संख्या नाहीत. बरोबर, हे झालं मित्रांनो. त्यानंतर आता आपल्याला काय दिलं इथं, की इथं दिलंय मुळांची बेरीज दिली आपल्याला वजा 7 आणि मुळांचा गुणाकार दिलाय 5, आणि आपल्याला काय करायचं, वर्ग समीकरण तयार करायचंय. बरोबर, जसं आपण बेसिक मध्ये बघितलं होतं की मुळे दिले असता, बरोबर, त्याचं वर्ग समीकरण तयार करायचं आपल्याला. बरोबर, वर्ग समीकरण तयार करण्याचं सूत्र काय असतं, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 असं असतं. बरोबर, आता हे मुळे आहेत अल्फा अधिक बीटा, त्यांची बेरीज म्हणजे इथं असते बेरीज आणि इथं असतो गुणाकार. बेरीज आपल्याला दिले वजा 7, गुणाकार दिलाय 5. इथं आपण किमती टाकल्या तर काय होईल बघा, पहिलं काय होईल, एक्स वर्ग घेतला आपण, बरोबर, वजा अल्फा अधिक बीटा म्हणजे काय, अल्फा अधिक बीटा म्हणजे बेरीज, बरोबर ना, मुळांची बेरीज. इथं बेरीज डायरेक्ट दिली आपल्याला, वजा 7 टाकली इथं आपण. बरोबर, त्यानंतर हा एक्स, त्यानंतर काय, मुळांचा गुणाकार इथं ऑलरेडी दिलाय गुणाकार किती, तो हा आधी घेतला आपण, मुळांचा गुणाकार दिलाय 5 बरोबर 0. बरोबर, आता एक्स वर्ग वजा वजाचा गुणाकार काय होणार आहे, अधिक अधिक 7x अधिक 5 बरोबर 0. समजलं काय, काय दिलं होतं आपल्याला, मुळांची बेरीज दिली होती म्हणजे अल्फा अधिक बीटा दिला होता. बरोबर, मुळांचा गुणाकार दिला होता म्हणजे अल्फा गुणिले बीटा दिला होता, आणि आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं होतं. बरोबर, आपण ह्याच्यात किमती टाकल्या आणि हे आपलं वर्ग समीकरण झालं. तिसरं काय आहे, जर अल्फा व बीटा या खालील वर्ग समीकरणाची मुळे असतील. बरोबर, अल्फा आणि बीटा खालील वर्ग समीकरणाची म्हणजे ह्या वर्ग समीकरणाची मुळे असतील, तर आपल्याला काय करायचं, अल्फा अधिक बीटा आणि अल्फा वजा बीटा, अल्फा गुणिले बीटा काढायचं. बरोबर, वर्ग समीकरण काय आहे, 2x वर्ग वजा 4x वजा 3 बरोबर 0. बरोबर, अल्फा अधिक बीटाचं सूत्र काय असतं, वजा बी अपॉन ए, आणि अल्फा गुणिले बीटाचं काय असतं, सी अपॉन ए, जसं आपण बेसिक मध्ये बघितलंय. बरोबर, आता वजा बी, बरोबर, इथं एबीसीच्या किमती आपण इथं तुमच्या माहितीसाठी लिहून घेऊ. ए किती आहे 2, बी किती आहे वजा 4, आणि सी किती आहे वजा 3 आहे. बरोबर, वजा 3 आहे. बरोबर, आता आपल्याला काय घ्यायचंय, वजा बी अपॉन ए, हा वजा इथला सूत्रातला वजा घेतला मी. बरोबर, बी ची किंमत किती आहे वजा 4. बरोबर, इथं बघा हा वजा 4 ही बी ची किंमत आहे, आणि हा वजा हा इथला तो सूत्रातला आहे. पण ए किती इथं 2. बरोबर, हे सोडू आपण आधी पूर्ण. वजा वजाचं काय होतं, अधिक होतं, कारण गुणाकार आहे ना, कंस म्हणजे गुणाकार. पण 2, 4 अपॉन 2 म्हणजे किती 2, म्हणजे अल्फा अधिक बीटा किती आला 2. तर सी अपॉन ए, सी ची किंमत किती आहे, आता सी आहे फक्त इथं वजा नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट सी ची किंमत घेणार आपण, वजा 3 अपॉन ए ची किंमत 2 आहे. हे झालं एवढं. मित्रांनो अशा पद्धतीने पहिला प्रश्न होता. इथं आपल्याला काय ठरवायचं होतं, मुळांचं स्वरूप ठरवायचं होतं. इथं 0 पेक्षा मोठा असेल तर वास्तव असमान, 0 पेक्षा लहान असेल तर वास्तव संख्या नाहीत. त्यानंतर मुळांची बेरीज आणि गुणाकार दिला होता आणि वर्ग समीकरण तयार करायचं होतं. इथं काय करायचं होतं, अल्फा आणि बीटाची किमती त्या अल्फा अधिक बीटा काढायचं होतं, अल्फा गुणिले बीटा काढायचं होतं. त्याची सूत्र असतात त्यात किमती टाकली आपण सॉल्व्ह केलं. हा होता मित्रांनो पहिला प्रश्न. तुम्हाला कुठला डाऊट असेल कमेंटमध्ये विचारा, समज असेल तर नोट डाऊन करून घ्या.
तर मित्रांनो, जर तुम्हाला पहिलं गणित समजलं असेल तर आता आपण दुसरं गणित बघूया. दुसऱ्या गणितात काय सांगितलंय, खालील वर्ग समीकरणासाठी विवेचकाची किंमत काढायची. बरोबर. विवेचक आपण काय बघितलं होतं बेसिक मध्ये, विवेचक कशाला म्हणतो आपण, बी वर्ग वजा 4ac ला. बरोबर. बी वर्ग वजा 4ac किंवा डेल्टा जो असतो त्याला काय म्हणतो आपण, विवेचक. बरोबर. त्याची आपल्याला किंमत काढायची. बरोबर. तिथं आपल्याला समीकरण दिल्यात, त्यावरून आपल्याला बी वर्ग वजा 4ac म्हणजेच विवेचकाची किंमत काढायची, म्हणजे डेल्टाची किंमत काढायची. बरोबर. मग बघा, आधी आपल्याला बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढण्यासाठी एबीसीच्या किमती माहिती पाहिजेत. बरोबर ना. एबीसीच्या किमती आधी आपण काढूयात. त्यासाठी काय करू आपण, वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0शी करून, का करायची तुलना, तर आपल्याला एबीसीच्या किमती काढायच्या. शी करून a बरोबर किती येणार आहे, a बरोबर इथे x वर्ग सोबत काहीच नाही म्हणजे 1, b बरोबर किती येणार आहे 7, c बरोबर किती येणार आहे -1. बरोबर. बी हा इथला 7, सी म्हणजे स्थिर पद, -1 चिन्ह सकट घेतो आपण. बरोबर. मग आपल्याला कशाची किंमत काढायची, विवेचकाची किंमत. बरोबर. मग विवेचक म्हणजेच काय, तर डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac. बरोबर. मग बघा, विवेचक हा असतो डेल्टा असतो किंवा तोच बी वर्ग वजा 4ac असतो. त्याची किंमत काढायची आपल्याला. आपण खाली घेऊयात की डेल्टा बरोबर, आता बी वर्ग वजा 4ac, बी ची किंमत किती आहे 7, त्याचा वर्ग वजा 4 इथला, ए काय आपला 1 आणि सी काय -1. मग डेल्टा बरोबर, तर 7चा वर्ग 49. बघा, इथं सोडवताना आपण बॉड मास रूल यूज करतो. बरोबर ना. बॉड मास रूल काय सांगतो की आपण कुठून सुरुवात करायची, अशा पद्धतीचं एक्झाम्पल की आपण कुठून सुरुवात करायची, आधी बेरीज करायची, वजाबाकी करायची, गुणाकार करायचा का भागाकार करायचा, हे बॉड मास रूल शिकवतो. बॉड मास रूल बद्दल तुम्हाला जर काय कन्फ्युजन असेल त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती, तो पण तुम्ही एकदा बघून घ्या. बरोबर. 7चा वर्ग 49. आता बघा, वजा 4 ने वजा 1 ला गुणिले किती होईल, 4 एके 4, वजा अधिकचा गुणाकार वजा, वजा 1 कंस आहे तसंच ठेवूयात. बरोबर. 49 वजा 4 गुणिले वजा 1 म्हणजे किती, 4 एके 4, वजा वजाचा गुणाकार अधिक होतो, 4 एके 4. बरोबर. 49 आणि 4 किती होतात, 49 आणि 4 होतात 53, म्हणजे डेल्टाची किंमत किती आली 53. विवेचकाची किंमत काढायची, एवढंच काढायची आपल्याला. बरोबर. ही डेल्टाची किंवा विवेचकाची किंमत काढायची. सेम इथं. आता बघा, वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0शी करून, बरोबर. a काय येणार आहे 2, b काय येणार आहे बघा -5 चिन्ह सकट घ्यायचं, c बरोबर काय येणार आहे 10. आपल्याला कशाची किंमत करायची, डेल्टाची. डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac. डेल्टा बरोबर काय, बी काय आपला -5 त्याचा वर्ग वजा 4, ए काय आहे 4 इथला घेतला, ए काय आहे 2 आणि सी काय आहे 10. मग बघा, -5चा वर्ग किती येणार आहे 25, वजा किंवा अधिक काही पण असू द्या त्याचा वर्ग अधिकच येतो. बरोबर. 5चा वर्ग वजा 5चा वर्ग 25, वजा 4 दुने किती 8, वजा अधिकचा गुणाकार वजा होतो म्हणून वजा 4 दुने 8, तर 10. मग 25, 8 10 किती 80, वजा अधिकचा गुणाकार वजा होतो म्हणून वजा 80. बरोबर. मग 25 वजा 80 म्हणजे किती येतात, 25 वजा 80 तर 55. पण कसले 55, वजा 55, कारण काय होणार, एक संख्या धन आहे एक संख्या ऋण आहे, अशा वेळेस त्यांची वजाबाकी होते, उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह येतात. 80 मधून 25 गेले किती 55, डेल्टाची किंमत किती आली -55. बरोबर. सेम तिसरं आहे, वर्गमुळात दिसलं इथं वर्गमुळात दिले, पण काय गडबडायचं नाही, आपल्या हा त्या स्टेपने सोडवायचं. वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0शी करून, a काय येणार आहे इथं वर्गमुळात 2 इथला, b काय येणार आहे 4 आणि c काय येणार आहे 2 वर्गमुळात 2. हा. बरोबर. आता आपल्याला काय करायचंय, डेल्टाची किंमत करायची. डेल्टा बरोबर म्हणजेच विवेचक, बी वर्ग वजा 4ac. मी डेल्टा डेल्टा म्हणतोय, पण आपल्याला विवेचकाची किंमत करायची आहे ना. विवेचकाचेच सूत्र असते बी वर्ग वजा 4ac किंवा डेल्टा, त्याला डेल्टा म्हणतो आपण. डेल्टा बरोबर बी काय आहे आपला 4 चा वर्ग वजा 4
इथला सूत्रातला ए काय आहे वर्गमुळात 2, सी काय आहे 2 वर्गमुळात 2, बरोबर ना. ए सी ची किंमत सी ची किंमत येतं, त्यांचा गुणाकार असतो म्हणून आपण कंसात घेतलं. बरोबर. 4चा वर्ग किती 16, बरोबर. 4चा वर्ग 16. आता हे 4 गुणिले वर्गमुळात 2 आहेत, बरोबर ना. 4 गुणिले वर्गमुळात 2 आहेत म्हणजे काय होईल इथं वजा 4 वर्गमुळात 2 होईल, बरोबर ना. 4 वर्गमुळात 2 हे असं पुढचं सी आपण असंच घेतलं, बरोबर. 4 आणि वर्गमुळात 2चा गुणाकार कसा झाला बघा. 4 ने आपण डायरेक्ट आतल्या वर्गमुळातल्या संख्येला नाही गुणू शकत, बरोबर. 4 ने तर त्याच्या बाहेर काहीच नसतं म्हणजे 1 असतो. जर दुसरी कुठली संख्या असेल तर त्याला गुणलं असतं, तर काहीच नाही म्हणजे 1 आहे. 4 1 4 आणि वर्गमुळात 2 आहे तसं. आता इथं बघा डेल्टा बरोबर हे 16 घेऊयात आपण. आता इथं बघा 4 आहे, 4 इथला वर्गमुळाच्या बाहेर हा आणि हा इथं 2 आहे वर्गमुळाच्या बाहेर, म्हणजे 4 दोन्ही किती होणार इथं वजा घेऊ आपण, वजा अधिकचा गुणाकार वजा होणार म्हणून 4 दोन्ही 8. वर्गमुळात 2 वर्गमुळात ज्या संख्या असतात त्यांचा आपण गुणाकार करायचा सेपरेट. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे किती वर्गमुळात 4. तर आता इथं 16 वजा 8 आणि वर्गमुळात 4, वर्गमुळात 4 म्हणजेच किती तर 2, कारण 4चा वर्गमूळ किती असतं 2. डेल्टा बरोबर. आता इथं आधी वजाबाकी करायची नाही, बॉड मास रूलनुसार आधी गुणाकार करायचा. 16 वजा 8 दोन्ही किती 16. डेल्टा बरोबर किती आलं 0. बघा थोडं कॅल्क्युलेशन मोठे आहे पण स्टेप वाईज करत जायचं. बॉड मास रूल तुम्हाला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. आधी ऑदर ऑपरेशन, आधी ब्रॅकेट, आधी सगळ्यात आधी ब्रॅकेट सोडवायचे, त्यानंतर ऑदर ऑपरेशन म्हणजे जसं वर्ग असतं घन असतं असले ऑपरेशन करायचे, त्यानंतर गुणाकार, त्यानंतर भागाकार, त्यानंतर बेरीज आणि त्यानंतर वजाबाकी. तर असं असतो बॉड मास रूल. हे होतं मित्रांनो पहिला प्रश्न. फक्त आपल्याला विवेचकाचे म्हणजे बी वर्ग वजा 4 AC ची किंमत काढायची होती. तुम्हाला हे समजलं असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा हे व्हिडिओ पॉज करून हे नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो जर तुम्हाला दुसरा प्रश्न समजला असेल तर आता आपण तिसरा प्रश्न बघूया. काय सांगितलं तिसरा प्रश्न, विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवायचं. बरोबर. विवेचकाच्या किमती काढायच्या तर त्यावरून मुळांचं स्वरूप ठरवायचंय. मुळांचं स्वरूप तुम्हाला माहिती असतं. जर विवेचकाची किंमत 0 आली तर मुळांचं स्वरूप असतं वास्तव आणि समान. विवेचकाची किंमत जर 0 पेक्षा जास्त आली तर वास्तव आणि असमान, आणि 0 पेक्षा कमी आली तर वास्तव संख्या नाही. सोपं एकदम. स्टेप काय करायच्या जसं आधीच्या दुसऱ्या प्रश्नात आपण केलं, विवेचकाच्या आधी किंमत काढून घ्यायची म्हणजे डेल्टाची, किंवा बी वर्ग वजा 4 AC ची किंमत काढून घ्यायची, त्याच्यावरून मुळाचं स्वरूप ठरवायचं. बरोबर. सेम स्टेप आहेत बघा. मगाशी काय केलं होतं आपण की वरील समीकरणाची तुलना कशासोबत केली ती ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून. काय कशासाठी तुलना करतो आपण, आपल्याला एबीसी ची किंमत काढायची. ए किती आला 1, बी किती आला वजा 4, सी किती आला 4. बरोबर. त्यानंतर आपण काय करतो डेल्टाची किंमत म्हणजे विवेचकाची किंमत. ती काय असते त्याचं सूत्र काय असतं बी वर्ग वजा 4 AC. डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4 AC. बी ची किंमत किती आहे वजा 4, त्याचा वर्ग वजा इथला 4. ए किती आहे 1, सी किती आहे 4. बरोबर. मग बघा वजा 4चा वर्ग 16, वजा किंवा अधिक काय पण असू दे त्याचा वर्ग अधिकच असतो. वजा 4 गुणिले किती वजा 4, हा 4 इथला 16 वजा 4 आणि वजा 4 गुणिले 4 म्हणजे 4 चौक किती 16. 16 वजा 16 किती 0, म्हणजे विवेचकाची किंमत किती आली 0. डेल्टा किती आला आपला 0 आला. बरोबर ना. ज्यावेळेस विवेचकाची किंमत 0 असते त्यावेळेस आपण काय म्हणतो की मुळे कशी आहेत, म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत. बरोबर. वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत. सेम इथं वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx खाली लिहितो मी हे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून. काय येणार आहे 0 शी करून a ची किंमत किती येणार आहे 2, b ची किंमत किती येणार आहे वजा 7, c ची किंमत किती येणार आहे 2. बरोबर. मग आपण काय करतो डेल्टाची किंमत काढतो.
बरोबर काय असतं सूत्र? बी वर्ग वजा 4ac बरोबर. बघा बी ची किंमत किती आहे? -7 त्याचा वर्ग वजा 4, ए ची किंमत किती आहे? 2, सी ची किंमत किती आहे? 2 बरोबर. वजा 7, 7चा वर्ग किती? 7 7 49 वजा 4 2 किती? 8 आणि 2 49 वजा 4 8 2 किती? 16. 49 मधून 16 गेल्यावर किती राहतात? 49 मधून 16 गेल्यावर राहतात तर 33. एक संख्या धन एक संख्या ऋण आहे. 49 वजा 16 33. डेल्टाची किंमत किती आली? 33. विवेचकाची किंमत किती आली? 33. ती कशी आहे? शून्यापेक्षा मोठे, म्हणजे ज्यावेळेस शून्यापेक्षा मोठे असते त्यावेळेस आपण काय म्हणतो की म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व असमान आहेत. शून्य आलं वास्तव व समान, शून्यापेक्षा मोठं आलं वास्तव व असमान. ओके. तिसऱ्यात बघूया. वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0शी करू नये. तुम्ही म्हणताल इथं यम दिलंय, यम चल दिलंय, आपण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0शी का करतोय, किंवा इथं y दिलं होतं तरी आपण x हे का केलं? तुम्हाला जर तसं समजत असेल की तुम्ही जर ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0शी केली तरी चालेल, इथं am वर्ग अधिक bm अधिक c बरोबर 0शी केली तरी चालेल बरोबर. पण कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण डायरेक्ट ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0शी घेतो. a किती येणार आहे? 1 m वर्ग सोबत जास्त 1 b 2 c बरोबर किती? 9. मग डेल्टा म्हणजे विवेचक b वर्ग वजा 4ac, b ची किंमत किती आहे? 2चा वर्ग वजा 4, a किती आहे? 1 आणि c किती आहे? तर 9. 2चा वर्ग 4 वजा 4 1 4, ह्या 9 4 वजा 9 चौक किती? 36, म्हणजे किती येणार आहे? तर 36 अधिक 4 आणि वजा 36 बरोबर. मग अशा वेळेस एक संख्या धन आणि एक संख्या ऋण असेल त्यावेळेस त्यांची वजाबाकी होते. उत्तर मोठ्या संख्येचे 36 म्हणून 4 गेले 32, उत्तर मोठ्या संख्येचे म्हणून वजा. डेल्टाची किंमत किती आली किंवा विवेचकाची किंमत किती आली? वजा 32. वजा 32 म्हणजे शून्यापेक्षा लहान असतं म्हणून काय वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत. वास्तव संख्या नाही बरोबर. बघा जर शून्य आलं तर वास्तव व समान, शून्यापेक्षा मोठं आलं वास्तव असमान, शून्यापेक्षा लहान आलं मुळे वास्तव संख्या नाही. हा होता मित्रांनो तिसरा प्रश्न. एकदम सोपा आहे. मला जरी काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा, जे समजलं असेल ते नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो अशा पद्धतीने या भागात आपण काही बेसिक गोष्टी आणि सराव संच 2.5 ची पहिली 3 गणित बघितली. राहिलेले गणित आपण पुढच्या भागात बघणार आहोत. तर त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला भविष्यात पण पाहायला मिळतील. धन्यवाद.